भीम हा केवळ एक नारा नसून ती एक क्रांती आहे, एक ओळख आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की हा नारा पहिल्यांदा कोणी दिला? या एका शब्दाने दलितांच्या आणि शोषितांच्या चळवळीला कशी दिशा दिली? चला जाणून घेऊया. अनेकांना असं वाटतं की हा नारा बाबासाहेबांच्या अनुयायांनी अगदी उत्स्फूर्तपणे दिला, पण यामागे एक विचारपूर्वक केलेली कृती होती. त्या काळात लोक एकमेकांना रामराम किंवा नमस्कार करत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी आणि निष्ठावान असलेले एक कार्यकर्ते. त्यांना नेहमी वाटायचं की सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी काही खास शब्द वापरावा, आणि त्यातूनच या खास शब्दाचा म्हणजेच जय भीमचा जन्म झाला. आणि या क्रांतिकारक नाऱ्याचे जनक होते बाबू हरदास लक्ष्मणराव नागराळे. बाबू हरदास यांनी 1935 मध्ये पहिल्यांदा जय भीम या अभिवादनाचा नारा दिला. बाबू हरदास यांनी चळवळीसाठी एक वेगळी ओळख हवी होती. त्यांनी जय भीम म्हणजेच भीमरावांचा विजय असो हा शब्द सुचवले. सुरुवातीला बाबू हरदास यांनी जय भीम या अभिवादनाला बलभीम असे उत्तर देण्याची पद्धत सुचवली होती. मात्र कालांतराने दोन्ही बाजूंनी जय भीम म्हणण्याची पद्धत अधिक लोकप्रिय झाली. बाबू हरदास यांना या क्रांतिकारक नाऱ्याचे जनक किंवा जय भीम प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. बाबू हरदास यांनी पेरलेले हे बीज आज एका वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. हा नारा आपल्याला शिकवतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज जय भीम हा केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या चळवळीत, संयुक्त राष्ट्रामध्ये आणि जिथे तिथे न्यायाची लढाई जेव्हा लढली जाते तिथे जय भीमचा जयघोष हा ऐकू येतोच. माहिती आवडली ना? मग चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम.